मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला ही कहाणी खूप महत्त्वाची सांगणार आहे की गायीने कोणता असा शाप दिलेला आहे की स्त्रियांना, की समस्त पुरुष स्त्री जाती सर्वांना ह्या शापाचा परिणाम भोगावा लागलेला आहे. याचा परिणाम संपूर्ण मनुष्य जाती आजपर्यंत भोगत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची कहाणी सांगणार आहे. आपल्यासाठी खूप प्रेरणादायक असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनचे बटन दिले असेल ते पण दाबा, म्हणजे सर्वात आधी माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुमच्यापर्यंत येईल. आणि कमेंट्समध्ये गोमाता असे लिहायला नक्की विसरू नका. मित्रांनो, प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत. तिला गोमाता असे म्हणतात. तसेच आपण प्राचीन काळापासून गायीची पूजा करत आलेलो आहे, कारण गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे. गायीची इतकी थोरवी आहे की राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. भगवान श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. पण अशा गोमातेचे आपल्या देशात दुर्दशा होत आहे. काही ठिकाणी गायीची हत्या देखील होत आहे. मित्रांनो, गायीने एका स्त्रीला असा शाप दिला होता की त्या शापाचा परिणाम सगळ्या स्त्री पुरुष आजपर्यंत भोगत आहे. याचा परिणाम संपूर्ण मनुष्यजाती आजपर्यंत भोगत आहे. असे होऊ नये की आज या कलियुगात खूप गायी खूप दुःखी आहेत. त्या शाप न देतील, नाही तर मोठा प्रलय होऊ शकतो. मित्रांनो, जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे की ती खूप महत्त्वाची आहे. ही कथा संपूर्ण एक दिवस नारद मुनी हे नारायण करत श्री वैकुंठात श्री विष्णूंपाशी येतात. तेव्हा श्री लक्ष्मी व विष्णू हे त्यांच्या शेषशय्यावर आराम करत होते. तेव्हा नारद मुनी श्री विष्णूंना म्हणाले, हे प्रभू, माझ्या मनात 2 प्रश्न आले आहेत. त्या प्रश्नांचे निरसन करा. तुमच्याकडून व्हावे यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, तुमचे कुठलेही प्रश्न असतील ते मी निसंकोच तुम्ही विचारू शकता. त्या प्रश्नाचे निरसन करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. तेव्हा नारद मुनी म्हणतात, तुम्ही सृष्टीचे पालन करता आहात. तुम्ही सृष्टीतील जीव, पशु, मनुष्य, दानव सगळ्याची उत्पत्ती केली आहे. मग मी तुमच्याकडून सर्वश्रेष्ठ गायीचे महत्त्व जाणू इच्छितो. ज्या गायीला लक्ष्मी स्वरूप मानले आहे, जी गाय सगळ्या पशूंमध्ये पवित्र अशी मानली गेली आहे, अशा गायीचे मी महत्त्व जाणू इच्छितो. माझा पहिला प्रश्न असा आहे की गायीने स्त्रियांना का शाप दिला होता? आणि दुसरा प्रश्न, मनुष्याने कुठली गोष्ट जी गायीला चारल्यामुळे व्यक्ती पुण्याचा भागीदारी होतो? किंवा गायीच्या पंचगव्याचे महत्त्व काय आहे? तर हे मी तुम्हाला विचारू शकतो. तेव्हा श्री विष्णू म्हणतात, तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारले आहात. गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देव आहेत. सगळ्यात पवित्र प्राणी हा गाय आहे, जिची उत्पत्ती समुद्र मंथनातून लक्ष्मीबरोबर झाली आहे. श्री विष्णू म्हणतात, एका गावात एक शेतकरी होता. त्याचे नाव होते विनायक व त्याची एक गाय होती. तिचे नाव राधा होते. विनायक रोज आपल्या गायीला चरण्यासाठी शेतात नेत असे. तिची खूप सेवा करत असे, खूप प्रेम करत असे तिच्यावर. राधा गायसुद्धा विनायकवर खूप प्रेम करी, माया करत असे तिचे एक गोंडस वासरूसुद्धा होते. तसेच बरेच वर्ष विनायक आपल्या गायीची खूप काळजी घेत असे, सेवा करत असे आणि राधा गायसुद्धा भरपूर दूध देत असे. ते दूध विकून विनायक आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे, म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करत असे. काही दिवसांनी विनायकचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचा स्वभाव थोडा घमंडी व लालची होता. तिची सगळी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी विनायकच्या सतत मागे ती असायची. त्याला नीट बोलायचे नाही, अपशब्द बोलायचे, अपमानास्पद शब्द बोलायचे. सकाळी उशिरा उठायचे, घराकडे थोडेही लक्ष नसायचे. खूप वेळाने बिना अंघोळीचा स्वयंपाक करायचा आणि ते अन्न खाऊन झाल्यानंतर राहिलेले शिळे अन्न ती गायीला चारत असे. एक दिवस सोन्याची खरेदी करायची अशी तिची इच्छा झाली. तिने विनायकला बोलवले व आपल्या गायीचे वासरू आहे ना, त्याला आपण विकून टाकू आणि मला सोने करायचं आहे, मला सोने घालायची इच्छा आहे, असा तिने हट्ट धरला विनायक पुढे. त्या वासरूची काय उपयोग असे म्हणून ती त्याच्याबरोबर भांडू लागली व त्याने तिला वैतागून शेवटी त्या वासरूला विकून टाकले. पण त्यानंतर विनायक व राधा गाय ही खूप शांत झाली. विनायक कोणाशी बोलत नसे, पण त्याच्या बायकोने गायीच्या वासरूला विकून आलेल्या पैशातून सोने केले व ते सोने घालून ती मिरवू लागली.
थोड्या दिवसांनी गायीने दूध द्यायचे बंद केले तर विनायकच्या बायकोने तिला खूप मारले, उपाशी ठेवले व बाहेर हाकलून लावले. कारण आता तुझा काय उपयोग, तू तर आता दूधसुद्धा देत नाहीस, चल जा इथून असे म्हणून तिला घरातून बाहेर काढले. मित्रांनो, त्यावर भगवान श्री विष्णू असे म्हणतात, गाय हा मुका प्राणी आहे, पण ती मनुष्याचे हावभाव अन्याय बरोबर समजते. राधा गाय तेथून निघून गेली. ती एका जंगलात गेली. काही दिवसानंतर गाय गर्भवती झाली. गाय तसेच आपले जीवन व्यतीत करीत होती, जगत होती. काही दिवसानंतर तिच्या मनात विचार आला, जर आपल्याला जर वासरू झाले तर विनायक व त्याची पत्नी मला घरात घेतील. म्हणून तिने विनायकच्या शेतात जाऊन वासरू जन्माला घातले. दुसऱ्या दिवशी विनायकची बायको शेतात गेल्यावर तिला समजले की राधा गायने वासरूला जन्म दिला आहे. परंतु तिच्या मनात वाईट विचार लगेचच आला, आता हे वासरू विकून मी आणखीन सोने खरेदी करीन व श्रीमंत होईल, असा तिच्या मनात विचार होतच होता. तेवढ्यात राधा गाय वासरू, ते नवजात वासरू जे नुकतेच जन्मलेले, ते मातीत पडलेले, ते खडे त्याला टोचत होते, त्याला वेदना होत होत्या, ते रक्ताने बरबटलेले, ते आपल्या आईच्या दिशेने यायचा प्रयत्न करत होते, पण त्याला येता येत नव्हते. ते पाहून राधा गाय व्याकुळ झाली. तिचा जीव कासावीस झाला होता, पण ती काहीही करू शकत नव्हती. पण जेव्हा ती विनायकच्या पत्नीला म्हणाली, हे देवी, माझ्या नवजात शिशूला या मातीचे खडे टोचत आहेत, त्याला वेदना होत आहे, कृपया त्याला त्या वेदनेतून मुक्त करा. तेव्हा विनायकची पत्नी म्हणाली, त्या गायीच्या वासरूकडे पाहून की तिला घाण वाटू लागले, तिने त्या वासरूला उचलले नाही. असल्या रक्ताने बरबटलेल्या घाणेरड्या वासरूला मी कसे उचलणार. तर मित्रांनो, त्यावर श्री विष्णू असे म्हणाले की ती गाय विनायकच्या पत्नीपुढे रडू लागली, लोळू लागली, अकांत तांडव करू लागली. आपल्या वासरूची वेदना पाहून कासावीस झालेली ती राधा गाय तिला विनवू लागली. तरीही विनायकच्या पत्नीने त्याला हात न लावता ती घाण आहे असे म्हणत ती तेथून निघून गेली. तेव्हा त्या गायीने देवाकडे प्रार्थना केली, हे परमेश्वरा, का माझ्या निर्दोष वासराला अशी शिक्षा करत आहेस. अखेर का आमच्या प्राण्यांनी कोणते असे पाप केले आहे की आमच्या वासरांना असे तडपडताना पाहायला देतोस. तेव्हा अचानक तिथे श्रीकृष्ण आले व त्यांनी त्या गायीला आशीर्वाद दिला की तुमचे बाळ वासरू जन्म घेतल्याबरोबरच चालायला लागतील आणि या कारणाने ते आपल्या आईच्या जवळपास राहतील. असे म्हणून श्रीकृष्ण असे म्हणून तिला आशीर्वाद देऊन अंतर्धान पावतात. काही वेळाने विनायकची पत्नी परत त्या गायीजवळ आली, पण तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही की आत्ता जन्मलेले हे गायीचे वासरू उठून कसे उभे राहिले. तर ती त्या वासराजवळ जाते व त्याला हलका धक्का देऊन जमिनीवर पाडते. ही गोष्ट जेव्हा राधा गाय पाहते तेव्हा ती खूप क्रोधित होते, चिडते व ती इतकी चिडलेली असते व तिने सगळा सृष्टी, संसार, पृथ्वी, चंद्र, सूर्य, देवी देवता, अग्नी, वायू, वृक्षांना साक्षी मानून विनायकच्या पत्नीला शाप दिला, हे दुष्ट स्त्री, तू आज तुझ्या दुष्ट वागण्याची मर्यादा ओलांडली आहे. तू एका आईचे मन दुखावले आहे. तुला व सगळ्या मानवजातीला मी शाप देत आहे की जेव्हा तुझे संतान जन्माला येईल तेव्हा त्याला चालण्यासाठी सहाऱ्याची गरज असेल. मानवी संतानाला चालण्यासाठी 1 वर्ष लागेल, 1 वर्षाचा काळ मोजावा लागेल. तर मित्रांनो, श्री विष्णू यावर म्हणतात, हे नारायणा, या राधा गायीच्या शापामुळे आज मानवाच्या संतानाला चालण्यासाठी आधाराची गरज असते व स्वतः चालण्यासाठी 1 वर्षाची गरज भासते. या शापामुळेच आजपर्यंत समस्त स्त्री व पुरुषांना सगळे भोगावे लागले आहे. म्हणून मित्रांनो, आपण जे समोरच्याला मग देतो तेच आपल्याला परत मिळते. मग तो मनुष्य असो की पशु, देणार तेच तुला परत मिळेल. जसे की मान दिला तर मानच मिळेल, सन्मान केला तर सन्मानच मिळेल व आदर केला तर तुलाही आदरच मिळेल. ते जे देणार तेच तुला परत मिळेल आणि तू जे गमावलं आहे त्यासाठी तू जबाबदार आहे. त्यामुळे चांगले कर्म करा, पेराल तेच उगवणार. मित्रांनो, गाय ही सगळ्यात पवित्र पशु आहे. देवी लक्ष्मी स्वरूप आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत. त्यामुळे मित्रांनो, गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. गायीपासून 5 तत्वे म्हणजे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. याचा अनेक विकारांवर, रोगांवर उपयोग होतो. गायीचे शेण, गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त 1 दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले
तरी पातकाचा कळत नकळत झालेल्या पापातून मुक्ती होते। साक्षात देवाने सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते। म्हणून यज्ञ मंडप, घराचे दार शेणाने सारवले जाते। गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो व गोमूत्रामध्ये साक्षात भगवती गंगेचा वास असतो। गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो। त्या पंचगव्याच्या प्राशनाने शरीराबाहेर अशुभ शक्तीचा नाश होतो। पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही। मित्रांनो, धर्मशास्त्रानुसार पापाचा भार वाढल्यावर पृथ्वी गाईचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते। तर मित्रांनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न तुमच्याकडे केलेला आहे। काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता आणि जय गोमाता असे तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।